subscribe my YouTube channel Sahaj Bol. Like, share and subscribe. गोष्ट चौथी. अष्टभैरवांशी युद्ध. तीर्थयात्रेस निघालेले मच्छिंद्र जगन्नाथ ही क्षेत्रे फिरत फिरत सेतुबंद रामेश्वरास आले. त्या ठिकाणी त्यांची आणि मारुतीची काही बोलाचाली होऊन त्या दोघांचे भयंकर युद्ध झाले. मारुती हे कितीही पराक्रमी असले तरी मच्छिंद्रनाथांना सर्व दैवते वश असल्यामुळे त्या युद्धात मारुतींचा पराभव झाला. वायूच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने मारुतीची समजूत घालून मच्छिंद्रांशी सख्यत्व करण्याचा त्यास सल्ला दिला. त्यामुळे मारुती आणि मच्छिंद्र या दोघांचे सख्य झाले. त्यावेळी मारुतीने त्यांच्याकडून श्रीराज्यात येण्याचे वचन घेतले. अशा प्रकारे मारुतीशी मैत्री करून मच्छिंद्रनाथ हिंगळाज देवीच्या दर्शनासाठी निघाले. त्या ठिकाणी देवीच्या प्रचंड दरवाजासमोर अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रास ओळखून त्यांच्या शाबरी विद्येची परीक्षा पाहण्याकरता त्यास मुद्दामच अटकाव केला. ते म्हणाले, आम्ही पाप पुण्याचा झाडा घेतल्याशिवाय कुणासच आज सोडित नाही. त्यावर मच्छिंद्र म्हणाले, मी पाप पुण्य काहीच जाणत नाही. मी जी जी कृत्य करतो ती सर्व ईश्वर प्रित्यर्थ करीत असतो. अशा प्रकारे बोलाचाली होऊन अष्टभैरव मच्छिंद्रांबरोबर युद्ध करण्यास सज्ज झाले. ते पाहून नाथांनी विभूती मंत्रून सर्व देवदेवतांची प्रार्थना केली आणि वज्रपंजर मंत्र म्हणून ती विभूती सर्वांगावर फासली. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे म्हणजे लोखंडासारखे कठीण झाले. तेवढ्यात भैरवांनी नाथांवर अनेक अस्त्रे सोडली, परंतु नाथांना ती सर्व गवताच्या काड्यांप्रमाणे भासली. त्यांनी थोड्याच वेळात सर्व भैरवांना निश्चेष्ट केले. त्या घनघोर युद्धामुळे पृथ्वी कंपायमान झाली. इकडे अंबेने भैरवांची स्थिती पाहण्यासाठी आपल्या दासींना पाठविले. भैरवांची अवस्था पाहून त्या दासींनी नाथांवर मारा सुरू केला. त्या प्रसंगी नाथांनी कामशरामध्ये मोहिनी अस्त्र योजून त्यांच्या अंगावर सोडताच त्या दासी नागाप्रमाणे डोलू लागून हसू लागल्या. कोणी नाचू लागल्या तर कोणी टाळ्या वाजवू लागल्या. तेव्हा नाथांनी विद्यागौरव अस्त्राने त्यांची वस्त्रे आकाशात उडवली आणि मायास्त्राने काही पुरुष निर्माण करून त्यांच्या पुढे उभे केले. त्यांना पाहून त्या दासी लज्जेने इकडे तिकडे स्वैर पळू लागल्या. त्यांनी अंबिकेजवळ जाऊन सर्व हकीकत तिला निवेदन केली. ती ऐकताच अंबेने अंतर्ज्ञानाने तो कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्र असल्याचे जाणले आणि तशीच ती नाथांकडे गेली. तिला पाहताच नाथांनी तिला साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा देवीने त्यांना वर उठवून आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या पराक्रमाची तारीफ केली. त्यानंतर देवीच्या सांगण्यावरून नाथांनी अष्टभैरवांना सावध केले. त्यावेळी सर्व भैरवांनी नाथांची नाना प्रकारे स्तुती केली. त्यानंतर देवी नाथास म्हणाली, मलाही तुमचे सामर्थ्य पाहावयाची इच्छा आहे. आपण समोरचा पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागेवर आणून ठेवा. त्यावर नाथांनी ठीक आहे असे म्हणून वातास्त्राने विभूती मंत्रून त्या पर्वतावर फेकली. त्याबरोबर तो पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. ते पाहून देवीस आश्चर्य वाटले. त्यानंतर नाथांनी तो पर्वत पुन्हा जागेवर आणून ठेवला. नंतर देवीने नाथांना आपल्या स्थानास नेले. तेथे ते 3 दिवस राहिले. जातेवेळी देवीने प्रसाद म्हणून नाथांना स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र ही 2 अस्त्रे दिली. ती घेऊन नाथ पुढे निघाले. गोष्ट 5वी. वेताळाशी युद्ध. त्यानंतर फिरत फिरत नाथ 12 मल्हार नावाच्या एका घोर अरण्यात शिरले. रात्रीच्या वेळी ते झाडाखाली विश्रांती घेत असताना त्यांना दिवट्या घेतलेली भूते दृष्टीस पडली. त्यांच्याकडून काहीतरी कार्यभाग साधून घ्यावा असा विचार करून नाथांनी त्वरित स्पर्शास्त्राचा मंत्र जपून विभूती फेकली.
त्याबरोबर ती सर्व भूते जागच्या जागी खिळून राहिली. त्या भूतांना येण्यास उशीर झालेला पाहून भूतांचा राजा वेताळ त्यांचा तपास करीत त्या ठिकाणी आला. त्यावेळी भूतांची अशी अवस्था पाहून त्याला मच्छिंद्रांचा विलक्षण संताप आला आणि त्याने सर्व ठिकाणच्या भूतांना युद्धासाठी बोलावून आणले. तेव्हा थोड्याच वेळात हजारो भयंकर भूते हातात शस्त्रास्त्रे घेऊन तेथे उपस्थित झाली. त्यांना पाहताच नाथांनी वज्रास्त्र मंत्र जपून आपल्या भोवती एक रेघ ओढली आणि वज्रशक्ती आपल्या डोक्यावर धरली. त्यामुळे एकाही भूताला नाथांच्या जवळ जाता येईना. तेव्हा भूतांनी मोठमोठे डोंगर आणि झाडे आणून नाथांच्या अंगावर फेकली, परंतु नाथांना ती तृणवत भासली. तेव्हा भूतांचे 7 नायक झोटिंग, बावरा, मुंजा, खेळतान, महिषासूर, मृदंगा आणि धुळोवान नाथांचे पाय धरून ओढू लागले. तेव्हा नाथांनी दानवास्त्र मंत्रून 7 दानव निर्माण केले आणि त्यांच्यावर सोडले. त्या उभयंतांची दिवसभर घनघोर लढाई झाली. त्यात भूतनायक जर्जर होऊन अदृश्य झाले. नंतर नाथांनी वासव शक्ती सोडून वेताळासही मूर्छित केले. ते पाहून सर्व भूते जीवदान देण्याविषयी नाथांची प्रार्थना करू लागली. ती करुण वाणीने म्हणाली, महाराज, आपण जे सांगाल ती कामे आम्ही करू. न केल्यास आमचे पूर्वज नरकात पडतील. ते ऐकून नाथांना त्यांची दया आली आणि ते म्हणाले, मी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे. त्यातील मंत्र जपणाऱ्याला तुम्ही मदत केली पाहिजे. भूतांनी हे मान्य करताच नाथांनी सर्वांना जीवदान देऊन म्हटले, हा आमचा आणि तुमचा युद्ध प्रसंग सर्व ठिकाणी प्रसिद्ध होऊन ही कथा वाचणाऱ्याचे सर्व संकट तुम्ही दूर केले पाहिजे. नाथांचे सर्व म्हणणे मान्य करून ती सर्व भूते नाथांचा निरोप घेऊन तेथून निघून गेली. गोष्ट 6वी. गोरक्षनाथांचा जन्म. पुढे यात्रा करीत करीत नाथ बंगाल देशात परत आले. तेथे पुत्र प्राप्तीस्तव त्यांनी ज्या बाईस पूर्वी विभूती दिली होती तिच्या घरी ते गेले. ती बाई बाहेर येताच नाथांनी मुलगा कोठे आहे असा तिला प्रश्न केला. त्यावर ती म्हणाली, मला अजून पुत्र झालाच नाही. तू खोटं का बोलतेस? मी तुला जी विभूती दिली होती तिचे तू काय केलेस असे नाथांनी तिला विचारले. त्यावर त्या बाईने घाबरून जाऊन खरी हकीकत त्यांना सांगितली. नाथ म्हणाले, झाली ती गोष्ट वाईट झाली, परंतु तू विभूती जेथे टाकलीस ती जागा मला दाखव. त्या बाईने सरस्वतीने ती उकिरड्याची जागा दाखवताच नाथ म्हणाले, हे हरिनारायणा, तू जर गोबरात असलास तर वर ये. तुझा जन्म गोबरात झाल्यामुळे मी तुझे नाव गोरक्षनाथ असे ठेवले आहे. नाथांचे हे शब्द ऐकताच त्या गोबराच्या राशीतून गोरक्षनाथ बाहेर आले. त्याबरोबर नाथांनी त्यांना उपदेश देऊन त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. त्यांना घेऊन ते पुढे निघाले. फिरत फिरत दोघे जगन्नाथ जवळच्या कनकगिरी गावात गेले. त्या ठिकाणी त्यांनी गोरक्षास भिक्षेसाठी पाठविले. गोरक्षनाथांनी गावातील एका ब्राह्मणाकडे अल्लख म्हणून भिक्षा मागितली. ब्राह्मण स्त्रीने घरात पितृतिथी असल्यामुळे सर्व पक्वान्नांचे पान गोरक्षांच्या झोळीत टाकले. ते नेऊन गोरक्षांनी मच्छिंद्रांपुढे ठेवले. त्या पक्वान्नातील वडा मच्छिंद्रांना फारच आवडला आणि आणखी खाण्याची इच्छा झाली. तेव्हा गोरक्ष भिक्षेसाठी त्या बाईकडे गेले. बाई म्हणाली, अरे, असे पक्वान्न घडी घडी फुकट मिळते होय? त्यावर गोरक्ष म्हणाले, बाई, तुम्ही यावेळी जे मागाल ते मी तुम्हाला देईल, परंतु नाही म्हणू नका. बाई थट्टेने म्हणाली, मग तुझा एक डोळा काढून दे बघू. ते ऐकताच गोरक्षांनी खरोखरच आपला एक डोळा काढून बाई पुढे धरला. त्यातून पडणारी रक्ताची धार पाहून बाई घाबरून गेली
आणि तिने गोरक्षांची क्षमा मागून त्यांना वडे आणून दिले. वाटेत गोरक्षांनी आपल्या डोळ्यावर एक पट्टी बांधली आणि वडे गुरूंपुढे नेऊन ठेवले. मच्छिंद्रनाथांनी पट्टी बांधण्याचे कारण विचारता गोरक्ष म्हणाले, सहजच बांधली. परंतु मच्छिंद्रांना संशय आल्यामुळे त्यांनी शपथ घालून खरा प्रकार विचारला. तेव्हा गोरक्षांनी सत्य परिस्थिती निवेदन केली. ती ऐकून मच्छिंद्रांना गहिवर येऊन त्यांनी गोरक्षांचा डोळा पूर्ववत बसवून दिला आणि त्यास शाबरी विद्या शिकवून त्यात पूर्णपणे पारंगत